ही कधीतरी आजीकडे यायची, तुम्ही बघायचं? हा बघायचं. त्यावेळेस सुखसुविधा काय नव्हत्या, जशी परिस्थिती आहे तसं त्यांनी केलं. तर आज आमच्या लग्नाला 36 वर्षे पूर्ण झाले. त्यांची आजी म्हणली इथं मुलगी आहे बघायला जावा. मग आमचे आई वडील हा मी शोधायला गेले. पहिली बार मी गेले. जामून खाऊ घालायला ते एकमेकाला जोरदार टाळ्या. आज या लग्न घरामध्ये योगायोगाने एक विशेष सेलिब्रेशन आपण करतोय. किसन दादा आणि रुपेश दादांच्या संकल्पनेतनं आज आपण या ठिकाणी आमचे मामा आणि मामी यांचा लग्नाचा 36वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करणार आहोत. आणि हा वाढदिवस साजरा करताना मला खूपच आनंद होतो. आता थोड्या वेळापूर्वी सुरेशला मी फोन केला होता. सुरेश म्हणला की लॉकडाऊन नंतर आपल्या परिवारामध्ये एक छान मोठं लग्न अजितचं झालं, म्हणजे एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्या नातेवाईकांना लग्नाच्या निमित्तानं आला. आणि आज मामा आणि मामेचा लग्नाचा 36वा वाढदिवस आपण साजरा करतोय. त्या काळात नेमकं लग्न कसं होतं ते आपल्याला माहित नाही आहे. 1-2 मिनिटं आपण त्यांच्याकडनं ते जाणून घेणारच आहोत. आणि मामी पण बोलणार आहे, मामा पण बोलणार आहे, आणि आपल्यापैकी काही जणांना शुभेच्छा पण त्यांना द्यायचे आहे. हा सगळा कार्यक्रम आपण पुढच्या 10 ते 15 मिनिटात संपवणार आहोत, कारण जागरण गोंधळाचा पण कार्यक्रम इथे आहे. रुपेश दादा, किसन दादा आणि शिव आणि अश्विन यांनी पुढाकार घेऊन हे सगळं इथं प्लॅन केलेलं आहे. अगदी काही वेळापूर्वीपर्यंत मला सुद्धा माहीत नव्हतं की आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. तुम्हाला दोघांना वैयक्तिक माझ्याकडून आणि कोकणी परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. आता एक 2-3 शुभेच्छा आपण घेऊया का आधी केक कट करायचं? केक कट करायचं. केक कटिंग करूया आणि मग त्याच्यानंतर 2-3 शुभेच्छा घेऊया. जामून खाऊ घालायला ते एकमेकाला जोरदार टाळ्या. हो तुम्ही नाही, आता तुम्ही खाऊ घाला. आज माझ्या आई वडिलांची अॅनिव्हर्सरी आहे आणि कामाच्या धावपळीमध्ये मलाही लक्षात नाही, आणि माझ्या भावाने सांगितले की आज अॅनिव्हर्सरी आहे, त्यामुळं सॉरी सर्वात आधी. आणि दोघांनाही शुभेच्छा. आणि आज किसन दादा आणि रुपेश दादाच्या सांगण्यामुळे एवढा मोठा बर्थडे होत आहे. खूप छान वाटतंय. आणि बर्थडे तर करतो आम्ही आधेमध्ये, पण एवढी मोठी अॅनिव्हर्सरी कधी केली नाही. खूप छान वाटतंय मला. साल तर मला काय आठवणार नाही. 87 साली लग्न झालं. ज्या टायमाला आम्ही सोलापुरात आलो, एकत्र होतो, लष्कर मधून आलो, त्याच्यानंतर इथं आल्यानंतर लग्न वगैरे झालं. ज्या टायमाला लग्नाच्या टायमाला हा माझा मुलगा मला 7वा महिना होता, परशुरामाला 7वा महिना होता, आणि त्याचं लग्न झालं होतं. मग त्याचं लग्न झाल्यानंतर मग परशुराम लहान आणि सरस्वतीला परशुरामला 1-2-3 वर्षाचा फरक योगायोग घडून आला, म्हणून मी त्यांची मुलगी माझ्या मुलाला केली. मी बोलते माझ्या भावासाठी. भाऊ लहान असताना एकदम याच्यानं लग्न केलं. जगदेवी पण लहानच होती. एकदम याच्यात महात्मा फुले नगरमध्ये लग्न झाले. एकदम हे झाले, छान झाले लग्न. जेवण साधं होतं, एकदम साधं हे करून लपशीचं जेवण बिवण दिलं. वाढदिवस मोठ्यान झाला माझ्या भावाचा, किसन रुपेशच्या मुळे. नाही आम्ही शोधलं.
मी जाऊन शोधले मग केलं. हा कसं म्हणजे असंच म्हणली त्यांची आजी म्हणली इथं मुलगी आहे बघायला जावा. मग आमचे आई वडील मी शोधायला गेले. पहिली बार मी गेले. मी गेले म्हणजे आई वडील माझ्याशिवाय पुढे पाऊल नाही टाकले. चारी भावजाईला मी गेल्यानंतर माझ्यावरच करे. मला पटलं म्हणलं की सगळ्या गोष्टी झाल्या. आतापर्यंत झाल्या सगळ्या गोष्टी. आजीच्या लग्न कार्यामुळे सगळे परिवार एकत्र असल्यामुळे हा अॅनिव्हर्सरीचा योग आलेला आहे. रुपेश दादा आणि किसन दादाच्या संकल्पनेमुळे इतका छान अरेंज तेही कमी वेळात केलेला आहे. 36वा आहे. त्याबद्दल मी आई वडिलांना खूप खूप शुभेच्छा देतो. तर माझ्या आई बाबांचा आज अॅनिव्हर्सरी आहे आणि मम्मी जसं सांगितली की मम्मीला संध्याकाळी कळालं. मम्मीच्या नंतर मला कळालं की आता जस्ट 7 वाजता मला कळालं अॅनिव्हर्सरी आहे म्हणून. मम्मी लगे गेले, विश केले. मग त्यानंतर आम्ही इथे अॅनिव्हर्सरी साजरा करत आहोत. आणि जसं पप्पांनी सांगितलं, रुपेश दादा आणि किसन मामा यांच्यामुळे, यांच्या संकल्पनेमुळे हा अॅनिव्हर्सरी साजरा होत आहे आणि मला खूप छान वाटत आहे. तर आपण तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. थोडस कसं काय 36 वर्षी बघायला कसं गेलं मामीला ते सांग. आता मामा बोलणार आहे. स्टार्ट. आज आमच्या लग्नाला 36 वर्षे पूर्ण झाले. 30 नोव्हेंबर 1987 रोजी आमचे लग्न झाले. त्यावेळेला माझं वय होतं 25, जगदेवीचं वय होतं 13. ही 7वीत शिकत होते. 7वीत शिकत होते. हे यांची आजी आमच्या गावची माझी काकू. काय आमची काकू ही कधीतरी आजीकडे यायची. तुम्ही बघायचं. बघायचं. त्यावेळेला मग आमचे 25 वर्ष लग्नाचे वय झाले होते. त्यामुळे त्याने विचारणा केली आमच्या आईने वगैरे. काय मग काकूंना माझा स्वभाव माहीत होता. त्या स्वभावानुसार त्याने लगेच तयार झाले. बघायला गेल्यावर ते ठरलं पण. त्यावेळेला एवढं काय हे नव्हतं. आत्ता 36 वर्षाची गोष्ट आहे. आता विज्ञान फार पुढे गेलंय म्हणून आज आमचा हा लग्नाचा वाढदिवस होत आहे विज्ञान पुढे गेल्यामुळं. काय आणि सहकार्य करण्याचा हेतू म्हणजे हे भातचा परशुराम, पुन्हा इतर भातचे अजून मुलं, पुन्हा किसन, रुपेश यांच्या संकल्पनेतून हा लग्नाचा वाढदिवस करण्यात येत आहे. एवढं मी बोलतो. मामीविषयी बोला जरा, आम्हाला ऐकू दे. 36 वर्ष नेमकं काय? नाही ते त्यांनी सांगितलं. साधारण मी 82-83 सालामध्ये मी सोलापूरला आलो. गावातून शेती करायचं सोडून. त्याच्यानंतर सोलापूरला आल्यावर 4-5 वर्षांनी आमचं लग्न झालं. काय त्याच्यानी स्वतःचा जागा बिगा घेऊन स्वतःच्या भावाच्या आमच्या ह्याच्यातून प्रयत्नातून आमचं लग्न झालेलं आहे त्यावेळेला. मामी स्वतःहून काही बोलला असं वाटत नाही. आपण 4-5 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न, लग्नामध्ये जेवणाचा मेनू काय होतो सांग. आई 36 वर्षाचा आता होता. आठवण सांग. त्यावेळेस सुखसुविधा काय नव्हत्या. जशी परिस्थिती आहे तसं त्याने केलं. तर त्यावेळेस रव्याचं लापशी ते एक मेनूच होता. अजून भात, वरण, वांग्याची भाजी, चपाती वगैरे ते छान. त्यावेळेस तेच हे होतं.
तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा असं विचारणा झाली मामाविषयी, मला काय कळत नव्हतं, त्यांनी बघायला आलेलं पण माहिती नव्हतं. माझं साखरपुडा सुपारी फुटल्या सुद्धा माहिती नव्हती. जेव्हा साखरपुड्याच्या वेळेस बोलवते म्हणजे साडी वगैरे घालायला, त्यावेळेस बोलवताना मी घेऊन बसते. मला काहीच माहिती नव्हतं लग्न जमलं असं. दोन्ही पण असतात. अजून काय प्रश्न कोणाला बघा? 36 वर्ष मामांसोबत काढून कसं वाटतं? नाही, जे आहे ते बोला, आज काय हे नाही. नाही, मोठीच. 36 वर्ष आनंदातच गेले माझे आणि ह्या पुढे पण आनंदातच जातील. सुखात ठेवले बस. सात समुद्राच्या पलीकडे राधाकृष्णाचा खेळ, लक्ष्मीचं नाव घेते संध्याकाळची वेळ. मामा आणि मामी समर्थ कृपेमुळे त्यांची वाटचाल छान झालेली आहे. मला काही फार जुनं आठवत नाही, पण जेव्हापासून मामाच्या घरी समर्थांचं जे काही त्यांचं अधिष्ठान आलं किंवा ते जे संपर्कात आले, तेव्हापासून वैयक्तिक त्यांच्या आयुष्यात बदल झालेला मला आठवतंय. पूर्वीचे आयुष्य थोडं थोडं आठवतं, पण नंतर त्यांच्या कुटुंबामध्ये बरेच डेव्हलपमेंट झाली, विचारामध्ये, राहणीमानामध्ये. आणि त्यांच्यामुळं सरस्वती, शिवप्रसाद, अश्विन आणि आजूबाजूच्या फॅमिलीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्यामुळंच समर्थांचं जे प्रसार झालेला आहे. आणि समर्थांच्या कृपेने यांच्या आयुष्यामध्ये अधिकाधिक लोकांपर्यंत समर्थांचे विचार पोहोचू द्या. कारण बऱ्याच गोष्टी आम्हाला पण ज्या माहीत नव्हत्या त्या त्यांच्याकडनं कळालेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी फॉलो करण्यासारख्या आहेत आणि इतरांना सांगण्यासारख्या पण आहेत. आणि आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. सगळ्यांकडनं शुभेच्छा आहेत. आणि पाहुणे मंडळींनी केक खाऊन जावं, त्याच्यानंतर केक खाऊन जागरण गोंधळ करायचा आहे. हा, लग्नाच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा जोरदार शुभेच्छा. सगळ्यांकडे कॅमेरा फिरवा. Happy birthday dear mama mami, happy birthday to you. आता नवीन असं कसं पाऊस येतो बघा. आता कुठं पाऊस येतोय? हो, असं नाही हो. आता मामी टाळ्या